आजचा दिवस केज तालुका, बीड जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी फक्त एक तारीख नाही तर एक बोचरी आठवण आहे. कारण आज स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हे 1 वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडरवरची पानं उलटलेली नाहीत, तर या एका वर्षात एका कुटुंबाने, एका गावाने आणि एका समाजाने असंख्य वेदना अनुभवल्या आहेत. संतोष अण्णा देशमुख म्हणजे फक्त एक सरपंच नव्हते, तर ते माणुसकीचा चेहरा होते. गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारा आवाज होते, प्रश्न ऐकून घेणारा नेता होते आणि अन्याय दिसला की गप्प न बसणारा माणूस होते. म्हणूनच केज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखलं जायचं. आजही लोक सांगतात की अण्णा भेटले की समस्या अर्धी सुटलेली वाटायची, कारण ते फक्त आश्वासनं देत नव्हते तर काम करून दाखवत होते. पण अशा माणसाचा शेवट हिंसेत व्हावा ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. कारण ही हत्या एका व्यक्तीची नव्हती, तर ती विश्वासाची, सुरक्षिततेची आणि माणुसकीची हत्या होती. 1 वर्ष उलटलं तरी आजही तो प्रश्न हवेत लटकलेलाच आहे की न्याय इतका संथ का? एवढं सगळं घडूनही अजून एक आरोपी फरार कसा? कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती का लागलेला नाही? हा प्रश्न आज सामान्य नागरिक विचारतो आहे. कारण जेव्हा मुख्य आरोपी जेरबंद असतो तेव्हा उरलेल्या आरोपी शोधणं अवघड का ठरतं? हा प्रश्न केवळ कायदेशीर नाही तर नैतिकही आहे. देशमुख कुटुंबाने या काळात संयम दाखवला. त्यांनी व्यवस्था चालू द्यावी म्हणून आवाज संयमित ठेवला. त्यांनी न्यायपालिकेवर, पोलीस प्रशासनावर आणि गृह विभागावर विश्वास ठेवला. पण वेळ जसजसा जातो तसतसा हा विश्वास कसोटीला लागतोय. कारण न्याय मिळण्यासाठी जी गती अपेक्षित होती ती दिसून येत नाही. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सामाजिक कार्यकर्ते, गावकरी आणि अनेक संघटना स्पष्टपणे सांगत आहेत की आम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणार आहोत. कारण संतोष अण्णा देशमुख यांची विचारसरणी आजही जिवंत आहे. ते आज देहाने आपल्यात नसले तरी त्यांनी रुजवलेली माणुसकीची बीजं आजही समाजात फुलत आहेत. पण प्रश्न असा आहे की ही माणुसकी व्यवस्था का दाखवत नाही? जेव्हा लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उभे राहून म्हणतात की आम्ही कुटुंबाच्या पाठीशी आहोत, तेव्हा निर्णय प्रक्रियेत उशीर का होतो? फाईल्स का थांबतात? तपासाला गती का मिळत नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपी अजूनही फरार का आहे? आज हा 1 वर्षाचा टप्पा फक्त स्मरणाचा नाही तर तो उत्तर मागणारा आहे. कारण एका वर्षात अनेक आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, निवेदनं दिली गेली, महाराष्ट्रभर हा आवाज घुमला, तरीही न्यायाचा शेवटचा अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. याचाच अर्थ असा की कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि ही चूक फक्त एका व्यक्तीची नसून ती संपूर्ण यंत्रणेची असू शकते. म्हणूनच आज लोक म्हणतायत की ही लढाई फक्त देशमुख कुटुंबाची नाही तर ती प्रत्येक त्या माणसाची आहे ज्याला सुरक्षिततेची अपेक्षा आहे. कारण आज जर एका आदर्श सरपंचाला न्याय मिळायला एवढा वेळ लागतोय तर उद्या सामान्य माणसाचं काय? हा प्रश्न लोकांच्या मनात घर करून बसलाय. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा हा मुद्दा अधिवेशनात मांडला जाणार आहे. कारण जर न्याय उशिरा मिळत असेल तर जन आंदोलन पुन्हा उभं राहणं हे स्पष्ट संकेत आहेत. कारण संतोष अण्णा देशमुख यांचा खून विसरता येणार नाही आणि तो न्याय मिळेपर्यंत शांत बसता येणार नाही. आजही अनेक जण सांगतात की अण्णा जिवंत असते तर त्यांनीही अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आवाज उठावला असता. आणि म्हणूनच आज त्यांचा आवाज बनून लोक उभे आहेत. कारण ही केवळ एक केस नाही तर ती व्यवस्थेच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जर व्यवस्था नापास झाली तर त्याचे परिणाम दूरगामी असणार आहेत. म्हणूनच आजचा दिवस केवळ श्रद्धांजलीचा नाही तर तो प्रश्न विचारण्याचा, उत्तर मागण्याचा आणि न्यायासाठी ठाम उभं राहण्याचा आहे. कारण शेवटी एवढंच सत्य आहे की न्याय उशिरा मिळाला तरी तो मिळालाच पाहिजे. आणि तो मिळेपर्यंत ही आग, हा आवाज आणि हा संघर्ष थांबणार नाही. आता या संपूर्ण प्रकरणाकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की प्रश्न केवळ एका फरार आरोपीपुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवणारा आहे. कारण ज्या प्रकरणात मुख्य आरोपी जेरबंद आहे त्या प्रकरणात बाहेरून येणाऱ्या हालचालींच्या चर्चा थांबत नाहीत. लोक विचारतात की जेलमध्ये असलेला आरोपी बाहेरची यंत्रणा कशी चालवत असेल, कोणाच्या माध्यमातून संपर्क होत असेल आणि हे सगळं जर खरं असेल तर यंत्रणा काय करतेय? हा प्रश्न गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील तत्कालीन LCB मधील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर उघडपणे संशय व्यक्त केला जात आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण सांगतात की काही अधिकारी आजही तिथेच कार्यरत आहेत आणि ते कोणासाठी काम करतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हीच गोष्ट न्याय प्रक्रियेला अडथळा ठरतेय. कारण जेव्हा तपास करणारेच दबावाखाली असतात तेव्हा सत्य बाहेर येण्यासाठी वेळ लागतो आणि इथेही तसंच काहीसं घडतंय असा संशय
दिवसेंदिवस बळावत चाललाय. या प्रकरणात अनेक वेळा असं ऐकायला मिळालं की जर सुरुवातीच्या टप्प्यातच कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असती तर कदाचित ही घटना घडलीच नसती. म्हणूनच अनेकजण याला संस्थात्मक हत्या असं म्हणतात, कारण यात वैयक्तिक निष्काळजीपणापेक्षा व्यवस्थेचं अपयश अधिक ठळकपणे दिसून येतं. आजही लोक विचारतात की त्या दिवशी कोण अधिकारी ड्युटीवर होते, त्यांनी काय निर्णय घेतले आणि त्या निर्णयांचा पुढे काय परिणाम झाला. या प्रश्नांची उत्तरं अजूनही अस्पष्ट आहेत आणि हीच अस्पष्टता लोकांच्या मनात संशय निर्माण करते. अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही लोकप्रतिनिधींनी याबाबत माहिती दिली असल्याचंही समजतं. म्हणजे येत्या काळात काही नावं, काही फाईल्स आणि काही निर्णय सार्वजनिक चर्चेत येण्याची शक्यता आहे. आणि जर असं झालं तर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडेल, कारण आजही अनेक अधिकारी त्या यंत्रणेत काम करत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई न होणं हेच लोकांना अस्वस्थ करत आहे. देशमुख कुटुंब आजही संयमाने वाट पाहत आहे, पण हा संयम अमर्याद नाही, कारण न्यायासाठी वाट पाहणं वेदनादायक असतं. एका बाजूला कुटुंबाने आपला आधार गमावलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दररोज नव्या तारखा, नव्या आश्वासनांचा सामना करावा लागतो. या सगळ्या प्रक्रियेत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जबाबदारी निश्चित होणार का? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि जो फरार आरोपी कधी पकडला जाणार? कारण जोपर्यंत हे प्रश्न अनुत्तरित आहेत तोपर्यंत समाजात अस्वस्थता राहणारच. आज अनेक सामाजिक कार्यकर्ते स्पष्टपणे सांगतात की जर याच पद्धतीने दिरंगाई होत राहिली तर पुन्हा एकदा जन आंदोलन उभं राहील. कारण ही लढाई केवळ एका कुटुंबाची नाही, तर ती व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आज एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करून बसलेला आहे. कारण लोकांना भीती वाटतेय की आज जर एवढ्या मोठ्या आवाजानंतरही न्याय लांबत असेल तर उद्या सामान्य माणसाला कोण न्याय देणार? म्हणूनच या प्रकरणात प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक विलंब बारकाईने पाहिला जातोय. कारण हा केवळ एक गुन्हा नाही, तर तो व्यवस्थेच्या विश्वासार्हतेची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जर व्यवस्था अपयशी ठरली तर त्याचे परिणाम फार गंभीर असतील. म्हणूनच आज पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण लोक शांत बसायला तयार नाहीत. ते प्रश्न विचारत आहेत, उत्तरं मांडत आहेत आणि जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत हा आवाज थांबणार नाही. कारण न्याय उशिरा मिळणं म्हणजे अन्यायच असतो आणि हा अन्याय स्वीकारायला आजचा समाज तयार नाही. आज या संपूर्ण प्रकरणाच्या शेवटाकडे येताना वातावरण अधिकच गंभीर होत चाललं आहे. कारण हा विषय आता केवळ एका हत्येपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो व्यवस्थेला आरसा दाखवणारा बनला आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्यांच्या आठवणी, त्यांचा आवाज आणि त्यांचा विचार आजही लोकांच्या मनात तसाच जिवंत आहे. गावातला प्रत्येक माणूस सांगतो की अण्णा असते तर आज ते स्वतः या अन्यायाविरुद्ध उभे राहिले असते. कारण अन्याय सहन करणं ही त्यांची प्रवृत्तीच नव्हती आणि म्हणूनच आज लोक त्यांचा आवाज बनून बोलत आहेत. कारण ही लढाई केवळ भूतकाळासाठी नाही तर भविष्यासाठी आहे. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या कोणताही सामान्य माणूस सुरक्षित राहणार नाही, हा संदेश आता लोकांच्या मनात खोलवर बसू लागला आहे. देशमुख कुटुंबाने आजपर्यंत दाखवलेला संयम हा त्यांच्या संस्कारांचा आणि त्यांच्या ताकदीचा पुरावा आहे. पण संयम म्हणजे अन्याय मान्य करणं नव्हे. आणि हीच भावना आज हळूहळू जन आंदोलनात रूपांतरित होताना दिसतेय. कारण लोक विचारत आहेत की दोषी कोण आहेत, त्यांना शिक्षा कधी होणार आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हे प्रश्न आता दबक्या आवाजात नाही तर उघडपणे विचारले जात आहेत. कारण न्याय उशिरा मिळणं म्हणजे अन्यायच असतो आणि हा अन्याय सहन करण्याची समाजाची तयारी आता संपत चालली आहे. आज अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना आणि सामान्य नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत की ही लढाई शेवटपर्यंत नेली जाईल. कारण संतोष अण्णा देशमुख यांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर तो व्यवस्थेच्या अपयशाचा परिणाम होता. आणि जोपर्यंत हे अपयश मान्य करून त्यावर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत ही जखम भरून येणार नाही. आज अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होत असताना अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. काही नावं, काही निर्णय आणि काही दुर्लक्षित फाईल्स यावर प्रकाश पडू शकतो. आणि जर असं झालं तर हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर जाऊ शकतं. कारण आज जनतेचा रोष वाढतो आहे आणि हा रोष शांतपणे ऐकून घेणं हीच यंत्रणेची जबाबदारी आहे. कारण जर हा रोष दुर्लक्षित केला गेला तर त्याचे परिणाम गंभीर असतील. देशमुख कुटुंब आजही स्पष्टपणे सांगतं की आम्हाला सूड नको आहे, आम्हाला फक्त न्याय हवा आहे. कारण न्याय मिळाल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही आणि हीच भावना आज हजारो लोकांच्या मनात आहे. कारण ज्याच्या छातीत हृदय आहे तो या हत्याकांडातील आरोपींचं समर्थन करू शकत नाही, हे सत्य आहे.
आणि म्हणूनच आज समाज 2 भागात विभागलेला दिसतो. एक बाजू न्यायासाठी उभी आहे आणि दुसरी बाजू गप्प आहे. पण इतिहास सांगतो की शेवटी आवाज उठवणारेच जिंकतात, कारण सत्य कितीही दाबलं गेलं तरी ते बाहेर येतच. आज संतोष अण्णा देशमुख यांच्या नावाने उभं राहिलेलं हे आंदोलन केवळ भावनेवर आधारित नाही, तर ते प्रश्न विचारणारं आहे, उत्तर मागणारं आहे आणि जबाबदारी निश्चित करणारं आहे. कारण उद्या जर अशाच प्रकारे आणखी एखादी घटना घडली तर समाजाला पुन्हा असंच असहाय्य व्हायचं नाही. आणि म्हणूनच आज ही लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचलीये. कारण वेळ जसजसा जातो तसतसा संयमाचा बांध तुटण्याची शक्यता वाढतेय. आणि हीच गोष्ट यंत्रणेला वेळीच समजली पाहिजे. कारण न्याय वेळेत दिला तरच तो न्याय ठरतो. उशिरा दिलेला न्याय हा न्याय नसून तो केवळ औपचारिकता ठरतो. आणि आज समाज औपचारिकता स्वीकारायला तयार नाही. आज समाजाला उत्तरं हवी आहेत, कृती हवी आहे आणि दोषींना शिक्षा हवी आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही मागणी नाही, तर ती भविष्यातील सुरक्षिततेसाठीची मागणी आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगायचं आहे की ही लढाई इथे थांबणार नाही. कारण जोपर्यंत प्रत्येक आरोपी शिक्षा भोगत नाही, जोपर्यंत फरार आरोपी सापडत नाही आणि जोपर्यंत व्यवस्थेतील दोषी घटकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा आवाज, हा प्रश्न आणि हा संघर्ष सुरूच राहील. कारण न्याय उशिरा मिळाला तरी तो मिळालाच पाहिजे. आणि तो मिळेपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांचं नाव, त्यांचा विचार आणि त्यांची लढाई जिवंतच राहणार आहे. धन्यवाद.